काय मागणी आहे? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांनी जे एकदम खालच्या पातळीचं जे वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे, हिंदू सनातनी धर्माविरोधात जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, ज्या बाळासाहेबांनी या महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये एक अभिमान मराठी भाषेबद्दल हिंदू धर्माबद्दल जो पेरला, तर त्याच महाराष्ट्रामध्ये आज एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना यांच्या सगळ्यांच्या याच्या अनुसार तरी पृथ्वीराज चव्हाण यांनी जे चुकीचं वक्तव्य केले, तरी सर्व युवा सेनातर्फे व सर्व सनातन हिंदू धर्माचे जे आम्ही युवक आहोत त्याच्यातर्फे एक जाहीररित्या त्यांनी माफी मागावी, अन्यथा योग्य ती राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची या ठिकाणी विनंती आहे। व हे जर का झालं नाही तर आम्ही त्यांच्या घराबाहेर जाऊन व त्यांचे जे कार्यकर्ते जे आज आम्हाला विरोध करतायत, गुंड म्हणतायत, जर का हिंदू धर्माबद्दल जर का बोलणाऱ्यांविरोधात जर का आम्ही आज त्यांचे पुतळे लावतोय, आमच्यावर गुन्हे दाखल होत आहे, जर का हे होत असतील, आम्हाला जर का ते गुंड म्हणत असतील तर त्यांना शुभेच्छा। आम्ही गुंड आहोत व बाळासाहेबांचे गुंड आहोत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। अक्षय कोलकर, लोकसभा अध्यक्ष, युवा सेना।